क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट. कोण मुक्ताई आणि मुक्ताई काढून घेण्याचं कारण आपलं कीर्तन देवी माते समोर आहे. विश्वात्मक यज्ञ आहे, विश्वाच्या शांतीसाठी यज्ञ आहे. कीर्तन देवी माते समोर आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 1 देवी कोण. आन्सर ऍज फॉलोज. उत्तर नीट ऐकायचं. कापडाचं मूळ कापूस, दागिन्याचं मूळ सोनं, जगाचं मूळ ब्रह्म आणि वेदाचं मूळ ओंकार. कपडे आता बंद होणार आहे 2010ला. फार लाजा सोडल्या नालायकांनी कपडे घालायचे. अरे हे भंगार कपडे घालणारे भंगारदार नीट आहे का. शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. आपण आभार गवार नाही. लाज वाटत नाही का. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही. वाघ 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 कळत दोन वाघ. वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढे वाघ. मग कोणा खिचेटी फाटेल तरी पुढच्याला म्हणतो फाडून टाकीन फाडून टाकीन. अरे मग ही कोण शिवी. आणि ज्याला म्हणतो त्याची पुढून फाटेल तो म्हणतो फाड पहिलीच फाटेल. मला बिबटी. वाघ फाडला तर संभाजीनं वाघ. गोवा नाही. वाघ आपले पाचच्या पुढे वाघ. 9 वाजता उठला पाहिजे झाला चित्ता. शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात जायला म्हणाले पुरी सुरी महिला बिलाली नाही का. चमचम करणारं कापड कधी अंगावर घालायचं नाही. कधी घालून ठेवा. का घालायचं नाही त्याचं उत्तर आहे का. आपल्याकडे पाहिल्यावर एखाद्याच्या डोळ्यात पापीला असं कापड नसा. हो माझा तर सगळ्यात पापी आवय डोळा. इतकं बेकार काय पाहिन. बरं यानं पाहिलं हे गप नाही बसत. हे मनाला मिस कॉल करते. मना शेणाला निघा देतो तो. पहिले वाक्य आणि शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातले 96 कुळी घराण्यातले माणसं आहेत आपण. हे राव असे प्राणी भगवंताचे अंश असतात. ते पवित्र ठिकाणी येत असतात. त्यांना हाणावरती माणसापेक्षा सज्जन असतात. आता ही पूर्वी माणसं होती पण कीर्तनात तंबाखू सोडायची कुत्री झाली. त्यांचं काय. अरे पुढे गेलं नाही. एक जण ठेवा प्रत्येक जीव भगवंताचा अंश. आता गावात 200 कुत्रे इथं एखादंच का आलंय भाग्यवान. कारण काही आता कुत्री सुद्धा टी कामाला लावला असेल तर तू फक्त राष्ट्रवादीच्या मेळाव्याला जाऊन दाखव. ती खिडकीतून सभा आहे का त्याला कोण खात. हो आणि जर गेलं सगळ्याला तर लगेच नोटीस संध्याकाळी. आपले आचरण योग्य नाही. आपल्याला सेवा मुक्त करण्यात येत आहे. आपण आता म्हशी भादरा. कोण खात. अरे नोकरीवाल्याला काय अक्कल असते असं काय नाही. नोकरीवाल्यांनी जेवढे आई बाप उपाशी मारले तेवढे भंगार गोळा करणार नाही मारले. वाक्य निरायकन पुढे चला. नातं असेल आई कापडाचा मूळ कापूस. कपड्याच्या बाबतीत एक नियम सांगतो. कपडा ढिला असावा, उष्णता ग्रहण करणारा असावा आणि आपल्याकडे पाहिल्यावर एखाद्याचा सत्वगुण जागा असावा. आणि 18 ते 22 टोणगे जरा लाजा धरा. कपडे जरा नीट घाली जा भंगाराव. आज वाटते आपली आई 3 रागाच्या डोंगराने सती रात्रीचं काढून सकाळी गरम करती. चप्पल तुटीला फडक्याला बांधली ती आणि आपल्या आईची बांगडी फुटली तर तिने हाताला फडकं बांधून दिवस काढले. आणि आपण कपडे जरा गड्यांसारखे वापरीचा नाही तर मग वापरू नका. लय मोकळा गारका मारा गावात. एक ऊत आला ना तुम्हाला काय कपडे बांधली कपडे आणले कोणी आली. तुम्हाला सांगतो इतके खिसे खिशाला दोरखंड आहे. संडासात बसलं तर ती दोरखंड भरत आहे. अरे तू यावलाच काय मावळाला सारखे कपडे बांधली कपडे. आपण माणसं कोण आहेत जरा भान असू द्या. विनोद समजू नका. कपड्याला किंमत आहे. जरा भंगारावानी करू नका. जेवानी जाऊ दे. जेवानी कोणालाही राहते पण जरा कपडे बाबतीत. शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात जन्माला आलेले मूर्खासारखा मिशा काढतात. मिशा काढणारे जरा लाजा धरा. तुमची अडचण काय मला सांगा. अरे पोरग पोरगी पाहायला मिशा काढून जाते. त्या पुरीनं काय अंदाज करावा. हा किती टक्के असावा. मोकळा आहे वापुरा. काही लाज आबरू आहे का नाही. आपण माणसं कोण नर 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 कळत होतो तुम्हाला. नर नर खंगरी हो मिशा काढायला यांना काढून नाही दिलं. बावळा जाऊ
काढा तुम्ही मिशा, मी नाही म्हणत नाही, तुम्ही आता आमचं ऐकू शकत नाही, काढा. पण एक पोरग झाल्यावर काढा. हा, एक पोरग झालं ना मग खुशाल काढा. तुमच्याबद्दल लोकांना अंदाज येऊन जाईल. पण मिशा नसणाऱ्याला पोर झाल्यावर शंका येते हो. आता एवढं कचकून सुद्धा फरक पडणार नाही. चांगलं विनोद समजू नका. माणसं कोणी जरा भांबावले घडं जगू नका. एक वाक्य सांगा तुम्हाला, वाक्य बारीक आहे का? पुन्हा नाही, पुन्हा नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. पुन्हा नाही. शरीर पुन्हा नाही. आई वडील पुन्हा नाही. कपड्याच्या बाबतीत एक नियम, पांढरा निळा. कपड्याचं मूळ, कपड्याचं मूळ कापूस, बस. दागिन्याचं मूळ सोना. कपडे भांडी कपडे घालेल असा खैरा भांडा होता. शंकर काय सांगावं तुम्हाला, अंगाला भस्म, गळ्यात साप, फिराया नदीवर, राहायला नदीवर. कोण गाठ घेईल? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीवर, फिराया नदीवर, अंगाला वाघाचं कातड. कोण गाठ घेईल? पार्वतीने नवरा पाहिला. पार्वती ब्युटी पार्लर मधून आली, वेळ्या काढल्या, मिक्सिंग बिक्सिंग केलं. आणि शेतकरी वर्ग ध्यानात ठेवा, मुलीला मुलगा जेव्हा पाहायला येतो ना त्याचं एवढं कौतुक करायची काय गरज नाही. बाय माणसं पार रांगोळी बिंगोळी काढून आणि दुसऱ्याच्या घरून तक्की आणून आणि त्याला त्या काढायचं, ते एवढं खास लायकीचं नाही. बावळाचं सारखं काही ना करी जाऊ. नवरदेव पार याचं म्हणजे पार बाया रांगोळी बिंगोळी त्या पोळीला तीनदा पदर नीट घे, केस नीट कर. काय सांगायची गरज नाही. त्याची लायकी आपल्याला माहिती काय. आपण त्याला अंडरपॅन्ट सगळं देणार आहे, त्याचं एवढं कौतुक करायचं काय गरज. त्याच्या बापाने त्याला फक्त फायदा केलाय का? त्याच्या बापाने इकडेला का आणलाय? त्याच्या बापाने बैल रोग ठोकी काय आणलाय? आणि बावळाटा सारखं तुम्ही त्याचं कौतुक करायला. कोणाच्या पोरीला पाहुणा पाहिलाय, पोरग पाहिलाय असलं त्याची एवढी ठेप ठेवायची काय गरज नाही. फार त्याला फुलपात्र, तांब्यावर फुलपात्र, आणि ते गव्हाला पाणी भरते, पसरून पाणी घेतंय पाटात, पसरून पाणी भरणार माणसं पाणी कधी भरते? कशी भेटू आपण पाणी? पाटात पसरून नाही तर मग असं. आणि त्याला काय फुलपात्र आणि फिरपात्र ते भांगार दुसरे जरा किरडा खुणालं त्याला काय, ते काय नाही लायकीच आहे का? आणि त्याला मार फुलपात्र जेवायला, आणि मग ती पोर येणार, मग तो नालायक पुढे बसणार, दुसरीची बुट, तिसरीची अंडरपॅन्ट, चौथीची कपडे, आणि तिथं आपण दरोडे फुरमती जमवायला तो बैल घेऊन आलेली नालायक. हे लग्न जमावणारे भोंगळे करून आकलीचा पत्ता नाही काय नाही. आणि मग एका टंकरानं त्या पुढल्या म्हणायचं उजवा पाय कुठं ठेवी, पूर्ण सांगतो डावा ठेवायचा. काही मूर्ख वागायचं. तुम्हाला माहिती हिला अक्कल नाही, याला काय कळत भांगाराला. आणि मग तो नालायकीला प्रश्न विचारणार, तुझं नाव काय, शिक्षण किती, तुझे मामूल किती. पोरीनं फक्त म्हणायला पाहिजे तुझ्या राजदूतचा नंबर किती. तुला काय कळत तरी फुकण्या चालला प्रश्न विचारा. आणि पोरीला सांगतो त्याला प्रश्न विचारायचं संपला, तुम्ही आता बसत नाही. हा मूर्खपणा डोक्यातून काढून तुम्ही बोलायचं. आयुष्याचा प्रश्न आहे आपल्या, कोण सोडित नाही कोणाला. मला बहिणी, तुम्हाला बहिणी, तुम्ही माझ्या आई बहिणी सारखे, कोण सोडित नाही. आपली आई गेली, आपला बाप गेला, आपलं माहेर गेलं, कोण सांभाळायचं? तुम्ही सुद्धा चांगलं खसमणी विचारायचं त्याला. तेव्हा काय आपल्या बाबा भेटे अहो तो टोरगा आपण एकाच घेतला आहे, त्याचा कामा नाही. मान्य का तुला? नाही. बळ हे 50 रुपये घे पेट्रोलला, बळ चालला कुठं थोपडवाशी. अरे शंकर नवरदेव झाला, हा बाबा हे बिचारे बोल, हे डोळे झाकून बसायचे शंकर. दिलिंगच कोण करील त्याच्या पुढे जायची. ब्रह्मदेव विष्णूंनी मिटिंग घेतली, हा बाबा उठवा. उठवायचं कोणी? खडगडी खट्या. हे गेले, त्याला उठवलं. उठवलं तर डोळे उघडले, विष्णू पुढे दिसलो. विष्णूचं घर वाढलं, पण विष्णू जरा मला आपलं काय म्हणणं नाही, आपलं म्हणणं नाही. आपण फक्त सगळ्यांनी मिटिंग घेतली म्हणून उठवलं तुम्हाला, बाकी तुमचं मला काय माहित नाही. फक्त सगळ्यांचं असं म्हणणं आहे तर तुम्ही बायको करावा. म्हणली मंडळी शंकर गडी बी काढलं. लग्न न झालेले पोरं ध्यानात ठेवा शेतकऱ्याचे. तुमचं मिटलं, तुम्ही नवरदेव होणार नाही. नाही, तुम्ही आता असेच दिवस काढायचे. तुमचं झालं वाटलं लाजा धरा फुकण्या.
शेतकऱ्याचे पोरं जरा नीट आहे का? मी स्वतः शेतकरी, मी रोज शेतकऱ्याला बोलत असतो, शेतकरी माणसं जरा जागेवर राहा. हो, आता हा तुमचा बागाचा सीझन चालू आहे. अरे तुमच्या बागातले बागाची कागद बांधणार तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवलो. तुम्ही काय कमवलं म्हणणार? बाप झाला कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, बायको तोडवली मशीन आणि पोऱ्या मार मूत पेट होते. लाज नाही ना काय करायचं? शेतकऱ्याचं पोरबार. तुम्हाला एक वाक्य सांगा, देवी माते समोर मला दान करायला लावू नका. शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायचं सहसा टाळाच. त्याला म्हणून नकोच बा तू बाबा. त्याचा बाप म्हणाला मला नवसाचा आहे भाऊ, मुसोबाला सोड. नको म्हणजे नको. आणि आता जर नाही बोललं तर कोणाला राग ना मला शेतकऱ्याच्या पोराबद्दल एवढं वाईट का बोलले? आपलं बसणार कोणत्याही माणसाला चॅलेंज आहे, त्याला म्हणावं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाहिजे तर कळेल तुला काय भानगडी. एक बहीण दारुड्याला द्या, एक मुलगी घरात विधवा सांभाळून पहा, एक नवऱ्याने टाकून दिलेली मुलगी सांभाळून पहा, एका नालायकाशी संसार करून बघा, कळेल काय भानगडी. शेतकऱ्याच्या पोऱ्या इतका भंगार पोऱ्या कोणाचाच नाही ध्यानात ठेवा. 16 तालुक्यात 17ला धाबा, 8ला कला केंद्र, 19ला येडस, 20ला पुण्यतिथी. हे भंगार पोर शेतकऱ्याचं यार खंगरी मूत पेत हिंड द्यावं, त्याला काय लाज आहे? आई 3 रंगाचं लुगडं नेसती, रात्रीचं काढून सकाळी गरम करते, चपल तू तिथं फडक्याला मध्ये ती बिचारीनं 40 रुपये रोजानं दुसऱ्याची कांदे काटायला जाऊन 3 वेळा ताईला बोला डोक्यावर आणि त्यांच्या पोटी येऊन क्वाटरी पेता राजा नाही वाटत. हे आता बागाची भाव उतरली, इथली का नाही ठोकून मिळाला पैसा तुम्हाला काही? बाग काम करणाऱ्यांनी जास्त पैसा कमवलाय. बागायदाराचं काम काय करत भांगाळते मिशे एवढी एवढी का बरं दारू जीव जीव दारू पिऊ नका असं म्हणलं कोण तुम्हाला? आणि बापानी लाज सोडतात. बाप दुधाला गेला किडनी दिसून आला, मग त्याचा पोऱ्या किडली घेऊन आला, कारण त्याचा पोऱ्या त्याच दाब्यावर गेला. तुम्हाला माझ्या बापाची किडली व्हायला लागा ते शेतकरी जाऊ या भंगारा अवलाद पैदा झाली शेतकरी जगात. ते बापाला डायरेक्ट म्हणतात काय केलंय माझ्यासाठी, म्हणजे बापाने केलं ते सांगायचं, केलं ते सांगायचं त्यानं. मग बाप म्हणतो मारली झकम्या, मग आता काय करेल? मारायला गेलो होतो, कोणी मारायला सांगितलं? जगत नाही तुम्ही. पार्वतीने भगवान शंकर नवरा पाहिला, आले जागेवर तुम्ही. शंकर नवरदेव झाले, शंकराच्या लग्नाला वर झाले कोण? बसा दत्तू पाटील. दत्तू पाटील 2000 बिघा पाडला जगाला. डब्बा बसला, टोपी उडून गेली, उतराय गेला धोतर बाकड्यात उतरलं, उतरला चप्पलही गेली, पहिल्या पंक्तीला बुंदी नाही आली, नवरदेवा सगळं पोर गेलं, त्यानं कलोरी पडून दिली. एक तमाशा आहे का? भंगार लग्न आमची. इथं लग्नाला वराड कोण कोण काय सांगावं तुम्हाला? हे आवाज आहे थोडा. शंकराला वराड कोण होतं माहिती का? सगळी बुद्ध. कारण आघाडी देव कोणचा होता? पहिली ट्रक गावात घुसली, काय सांगावा, सगळ्या माळा वाकडे तिकडे ट्रक गावात घुसली तर अख्ख्या गावात धुराला. लोक म्हणले वराड जर असं नवरदेव कसा असेल, वराड